मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल काल एक मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो। या अपडेटबद्दल महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे या काय म्हणाल्या ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो। त्यांनी याबद्दल काय विधान केलेलं आहे किंवा कालचा काय निर्णय आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, जय भगवान मंडळी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी किशोर घेते आपले स्वागत करतो। चला तर मग पाहूया काय अपडेट आहे या योजनेबद्दल। मित्रांनो, काल महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे या म्हणाल्या की मराठीमध्ये जे फॉर्म सबमिट केले गेले होते किंवा ज्या महिलांनी त्यांचे फॉर्म हे मराठीमध्ये भरले होते, आता ते मराठीमध्ये भरलेले फॉर्मसुद्धा आता ग्राह्य धरल्या जाणार आहे। ज्या प्रकारे मित्रांनो पुण्यामध्ये झालं होतं की पुण्यात जे फॉर्म मराठीमध्ये भरले गेलेले होते असे फॉर्म अंशतः बाद करण्यात आलेले होते, म्हणजेच पार्शली पेंडिंग किंवा पार्शली रिजेक्टेड असं दाखवत होतं। ती अडचण आता सॉल्व्ह झालेली आहे किंवा ती अडचण आता मिटलेली आहे असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे। हे का झालं होतं आणि मराठीमधल्या फॉर्मला काय अडचण आली होती याबद्दलही त्यांनी माहिती दिलेली आहे मित्रांनो, की मराठीमध्ये फॉर्म भरल्यानंतर संबंधित बँकांना अडचण येत होती। हा प्रॉब्लेम्स गव्हर्नमेंटचा नसून हा प्रॉब्लेम बँकांशी संबंधित होता आणि तो प्रॉब्लेम आता बसून संबंधित बँकांशी बोलल्यानंतर हा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झाल्यामुळे ज्यांनी मराठीमध्ये फॉर्म भरलेला असेल त्यांनी आता घाबरायची गरज नाही आहे आणि तुम्ही मराठीमध्ये भरलेला तुमचा फॉर्म आता ॲक्सेप्ट होणार आहे। तुमच्या कागदपत्रावर किंवा तुमच्या डॉक्युमेंटवर इंग्लिशमध्ये नाव असेल तर तुम्ही इंग्लिशमध्येही भरू शकता आणि मराठीमध्ये सुद्धा भरू शकता। आता ते ऑप्शनल आहे, म्हणजेच मराठीमध्ये भरलेले तुमचे फॉर्म आता सरसकट ग्राह्य धरल्या जाणार आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची अपडेट या संदर्भातही आलेली आहे की महिला व बाल विकास मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की ह्या योजनेचा टेक्निकल सपोर्ट चेक करण्यासाठी किंवा टेक्निकल गोष्टी चेक करण्यासाठी काही निवडक महिलांच्या बँक खात्यावर आम्ही 1 रुपया अशी रक्कम जमा करणार आहोत। आणि ही रक्कम कशासाठी जमा करणार आहोत तर या योजनेची सर्व तांत्रिक यंत्रणा चेक करण्यासाठी काही महिलांच्या खात्यांवर काही निवडक लाभार्थ्यांच्या खात्यावर 1 रुपया जमा करण्यात येणार आहे। आणि हा 1 रुपया जो आहे हा 1 रुपया तुमच्या अनुदानाची रक्कम नाही आहे, ही केवळ चेकिंगसाठी किंवा यंत्रणेची चाचणी करण्यासाठी हा 1 रुपया जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे याबद्दल संभ्रमात पडू नये की 1 रुपया आला, हा 1 रुपया कशाचा आहे याबद्दल महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे। मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेबद्दल या 2 अपडेट आल्या होत्या, याबद्दल आपण तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे। तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील, आधार नंबर ऑलरेडी रजिस्टर्ड असं दाखवत असेल तर त्या आधार नंबरवर ऑलरेडी प्रोफाईल बनले गेलेलं असेल, त्यामुळं अशा प्रकारची अडचण दाखवले जात असेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला नेहमी मिळत राहील। धन्यवाद।